नमस्कार मंडळी, माझं नाव श्रुती, सायनिंग इन फ्रॉम पुणे. आणि वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग और मिनी व्लॉग. तर आज आम्ही डिसाईड केलं पूर्ण फॅमिलीनी की लोणावळ्याला असंच फिरायला जाऊया. आमचं काहीच ठरलेलं नाही आहे की कुठं जाणार आहे काय वगैरे, गाडीत बसल्यावर ठरवायचं. आणि काल म्हणजे माझ्या पॅरेंट्सनी मला सांगितलं अचानक की हां आता आपण जाऊयात. आणि मी ऑफिसचं वगैरे काहीच काम केलं नव्हतं. आज मला ऑफिसला जायचं पण होतं, पण मी रात्री काम करत बसले. मग त्यांना इन्फॉर्म केलं, अजून पण मला मॅनेजरचं अप्रुव्हल आलं नाही आहे खरं सिक लिव्हसाठी, बट स्टील मी चालली आहे विदाऊट हिज परमिशन. आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत. बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगाडा, आपण कुणालाच नाही घाबरत. सो बघूयात पुढे कसं कसं काय काय होतंय. पण हा उठायला मग उशीर झाला, थोडीफार गडबड झाली आहे, बट येस आय एम रेडी नाव. सो या पुढे पुढे सांगतो तुम्हाला काय काय होतंय. वी आर बॅक. आणि हे आता आम्ही असे बसलेलो आहे. हे माझे पप्पा आहेत, हा माझा भाऊ आहे, इथे माझी काकी बसली आहे आणि पुढं माझी मम्मी आणि माझे काका ड्राईव्ह करतात आहेत. दोघं मिळून ड्राईव्ह करतात. येस यही हो रहा है. तर हा सेकंड टेक आहे ऍक्च्युली. मी फर्स्ट टेक मध्ये गणले होते आणि अजून पण आमचं ठरलेलं नाही की आम्ही कुठे जाणार आहे एक्झॅक्टली. सगळं पण सांगायचं नाहीये ते पण असू शकतं, काय माहिती. मी थोडासा ब्रेक घेतलाय, पेट्रोल पंपवर डिझेल भरतोय. सो येस दॅट इज द अपडेट. आणि इथे तुम्ही बघू शकतात ते मस्त गणपती आहेत, खूप मोठं आहे ते ॲक्च्युली, पण यात आता नीट कॅप्चर होत नाही आहे. आता आम्ही इथे नारायणी धाम म्हणून मंदिर आहे लोणावळ्यात, तर तिथे आलो आहे आणि नेमकं 12 वाजलेत. सो दर्शनाची वेळ म्हणजे निघून गेली आहे, पण तरी आम्ही आता थोडीशी धावपळ करतो आहे म्हणजे आम्हाला ॲटलिस्ट दर्शन तरी मिळू. तर आता मी आली आहे नारायणी धाम या मंदिरात. हे लोणावळ्याचं इथं आहे आणि एक खूप सुंदर मंदिर आहे, खूप एस्थेटिक आहे. मागं बघू शकता तुम्ही, खूप छान आहे. आणि इथं भोले बाबा आहेत, मस्त आहे. डू विजिट इट. खूप म्हणजे इतकं छान आहे, इतकं एस्थेटिक आहे ना. इथे लग्न वगैरे पण चालू आहे. आता आम्ही आलो इथं लग्नाचा समारंभ. सो यस मी आता दर्शन घेते कारण 12 वाजले, म्हणजे 12 वाजायला 5च मिनटं आहेत. तर आता मी दर्शन घेते. तुम्ही पाहू शकता इथे सगळीकडं राम राम लिहिलं आहे. किती मस्त शँडलियर आहे. असंच सगळं एकदम मस्त केलं आहे ह्यांनी. इथे तर छान स्टोरी डिपिक्ट केलेली आहे. आणि खरं आणि 2
मिनिटांनी म्हणजे माझं दर्शन झालं, पण मी व्हिडिओ नाही घेऊ शकले आणि मंदिर बंद झालं. बट ठीक आहे, काही होत आहे. वाटलं मग पप्पा दर्शन एका मिनिटात आपलं दर्शन झालं ना. दर्शन झालंय, एका मिनिटात दर्शन झालंय आणि आता ते सगळ्यांना बाहेर काढतात आहे. बट ठीक आहे, चालतो. माझे काका आहेत. कसं झालं दर्शन? सुंदर, एकदम मस्त. शेवटच्या क्षणाला छान दर्शन झालं. छान. मंदिर कसं वाटलं? एकदम मस्त आहे. तुम्ही सांगा पप्पा, कसं वाटलं? कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? हे असंच असतं. माझ्याहून झालं दर्शन. मी लवकर गाडी आणली. हो, यशनी खूप छान गाडी मारली, लवकर मारली. गाडी मारायची नसती, चालवायची असती, पण ठीक आहे, आम्ही मारणं म्हणतो. चालवलं नसतं. कसं वाटलं बा तुम्हाला दर्शनाला? छान आहे. हिऱ्याचे दागिने घातले. कोण देवीला. देवी होती आणि अजून कुठले कुठले देव होते? गणपतीचं मंदिर आहे आणि कसं वाटलं मग दर्शन? आणि गुलाबाची झाडं तर खूप आहेत. खूप आहेत ना. कसं वाटलं मग परिसर वगैरे सगळं मंदिर? आणि इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर झाडं लावली आहेत. सगळे असे पिंकिश गुलाब आहेत, फुल भरले. आणि तिथे तुम्ही पाहू शकता हे जे आहे ना ते रूम्स आहेत. सो इथे प्रॉपरली असे रूम्स पण असतात राहायला वगैरे. असे कॉटेजेस. देन इथे तुम्ही जेवू पण शकता. इथे थोडं जैन स्टाईलमध्ये जेवण असतं आणि इथे वेगवेगळे कार्यक्रम पण होतात. तर आता आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे, रामाकृष्ण म्हणून. आणि भाई इथले वॉशरूम्स पण खूप एस्थेटिक आहेत, म्हणजे खूप छान दिसतं इथं सगळं. आत्ता आम्ही मसाला पापड आधी मागवलंय आणि मेन कोर्समध्ये बघू सांगते तुम्हाला पुढं आलं की. तर आत्ता आम्ही ह्या भाज्या मागवल्या आहेत, पनीर चॉप, व्हेज हंडी आणि ऑब्व्हियसली नान. तर आता आम्ही आलो आहे टायगर पॉईंटला लोणावळ्याच्या. आणि इथे खूपच छान वाटतं आहे. लाईक ऊन आहे पण खूप गार वारं आहे, मस्त वाटतं एकदम. पण मला अशी भीती पण वाटते कारण इतका फॉग आहे, असं दरीच वाटते प्रॉपर की भाई आता खाली बघितलं तर पडेलच. हा मग तुम्हाला पण दाखवते. बघा काहीच असं इतकं धुकं आहे की काहीच नीट दिसतच नाही. आणि यार हे पावसाळ्यात किती छान वाटेल, मस्तच. बघा अरे किती सुंदर आहे, म्हणजे वाव. हा पॉइंट तर बघा काय भारी दिसणार आहे ते. वाव, लुक ॲट दिस. बघा हे माकडं आहे तिथं, किती क्यूट वाटतं ते. हा बघा हा काय करतोय. माकडं क्यूट तुझ्यासारखे आहेत ना म्हणून क्यूट वाटतात ते. बरं ते बघ चिप्स खातात. चिप्स खातात ते. त्यांना चिप्स नाही द्यायला पाहिजे. बघा तिकडे पण बसलेत. हे बघ इथं आहे, बघ तेव्हा तेव्हा हे बघ इथं वरती. हा पण एक आहे. बहुत मैं अपनी फेवरेट हूँ. मला पोज देतात ते आणि मला फोटो काढायला लावतात ते. चला फोटोशूट होऊ देत. गॉगल शूट तर करतो, फक्त डाय करायची गरज आहे. माझे पप्पा फोटो काढायला लावतात आणि काका बघा काय चालू आहे. केळी घ्यायला लागलेत आणि ही बघा ही तर थांबली आहे. प्रेग्नंट आहे आणि वाटतं ती आता ती त्यांच्याकडून हिसकवून घेणार. हे बघा सगळी माकडं आली आहेत. ते बघा आले. माझ्या पप्पांनी दिलं. पप्पा लांब राहा. किती माकडं आली. केळी द्यायला लागले होते मम्मी पप्पा म्हणून.
आणि माझ्या मम्मीला त्या बाळाच्या आईला द्यायचंय पण ती खाली येतच नाहीये. हे बघा हे कसं खायला लागलं. ह्याला द्या. फुल फॅमिली फोटो. त्यांच्या रोडनं येत नाहीत ते बघा ना. आपल्या लेनने जावं लागतं. पण ते त्याच्यामुळे आपल्याला अलर्ट राहायला लागतं. आणि असे असतात उद्योगी बाळ काय काय. टर्निंग पॉईंट त्याच्या बापाने केलं होतं का? आम्ही टायगर पॉईंटवरून निघालो आणि इथे एक वॅक्स म्युझियमचं इथं आलो आहे. पण आम्हाला थोडी प्राईस जास्त वाटली म्हणून मी आणि माझा भाऊ इथंच बसलो आहे. सो झोका घेत बसलो आहे आम्ही. हे बघा माझे पप्पा एकटे एकटे आपले बसलेत आणि चिक्की खातात बाबा. आणि वर आम्हाला हाय पण केलेलं. One eternity later. मेरिडियनला आलोय इथे बालेवाडीच्या हाय स्ट्रीटला. आणि इथे मला मस्त चेरी ब्लॉसम दिसतोय. लुक ॲट दिस चेरी ब्लॉसम. इथे बघा गाईस खूप छान आहे. एस्थेटिक आहे इथलं. म्हणजे क्यूटचे टेरीबेअर्स ठेवलेत. यश कुठला फ्लेवर घेतलाय? व्हॅनिला आणि चॉकलेट. कसं आहे मग? आईस्क्रीम आहे. मम्मी तू कुठला फ्लेवर घेतलाय? आणि कोकोनट का? आणि दुसरा कुठला घेतलाय तुम्ही? ओके तुम्ही नाही घेतलं ना? तू कुठलं घेतलंयस? तिरामिसू आणि अमेरिकन पाय. हे बघा हे माझं पप्पांचं सेकंड आईस्क्रीम. काय वाटतं का? कौन है ये लोग? मी आली आता घरी आणि खूप हॅक्टिक होतं खरं आजचा दिवस. मजा आली फिरायला, वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, मस्ती केली थोडी फॅमिलीसोबत. सो येस मजा आली. आईस्क्रीम खाल्लं पण मी लाईक माझा व्हिडिओ नीट शूटच झाला नाही. तिरामिसू फ्लेवर घेतला, न्यू आला आहे, खूप छान आहे. डू ट्राय इट जर तुम्ही आत्तापर्यंत ट्राय नसेल केलं. आणि बेल्जियम चॉकलेट ऑलवेज द कम्फर्ट फ्लेवर. सो येस ते दोन्ही फ्लेवर ट्राय केले. त्याच्यानंतर पण मला थोडीशी वेगळी खायची इच्छा होती. बट ठीक आहे आता बघू मी काय बनवते. लेट्स सी. सो मी तुम्हाला जसं सांगितलं की मला साधं काही खायची इच्छा नव्हती आत्ता. कारण दुपारचं जेवण पण सो झालं. लाईक म्हणजे कायच बोलणार आहे यार. म्हणजे जसं आम्ही गेलो खूप छान एस्थेटिक्स होते, खूप मस्त होतं सगळं. पण जेवणाची क्वांटिटी इतकी कमी होती. आणि लाईक पुण्यात जसं मिळतं त्याच्यापेक्षा थोडंसं ओव्हर प्राईस्ड होतं ते. पण स्टील क्वांटिटी लाईक हाफ होती. आणि आम्ही पनीरची एक भाजी कुठली तरी मागवली आणि व्हेजची. तर दोज वर ओकेश. आणि खूप क्वांटिटी ऑब्व्हियसली कमी होती. तर जी व्हेजची जी भाजी होती त्याची टेस्ट तर आम्हाला आवडलीच नाही. त्याच्यानंतर व्हेज मराठा मागवला कमी पडेल म्हणून. ते तर इतकं वाईट होतं म्हणजे नाहीच आवडलं कोणाला. आणि बिर्याणी पण मागवली आम्ही, काय माहिती का म्हणजे सोबतच मागवलं होतं सगळं एक्स्ट्राचं जे होतं परत. आणि ती बिर्याणी पण इतकी वाईट होती ना गाईज. लाईक बिर्याणीच तर छान म्हणजे तशी व्हेज बिर्याणी नसतेच, व्हेज पुलावच असतो. पण स्टील खूप वाईट होतं ते. एस्थेटिक्स छान होते, जर अर्जंट असेल तर जीव शकतो. म्हणजे सगळं ॲम्बियन्स वगैरे पण छान होतं.
सर्विस पण छान होती. सर्विसला पण मी काही म्हणत नाही आहे, फक्त क्वांटिटी आणि क्वालिटीवर ते खरंच काम करू शकतात. आणि आय थिंक तेच मेन असतं सगळीकडं. प्राईस थोडेसे ओव्हर प्राईज होते, म्हणजे आम्ही नॉर्मल जेवढं जेवतो तेवढंच प्राईजमध्ये झालं, पण आवडलं नाही असं कुणालाच. सो या, म्हणून आता मला काहीतरी छान खायची इच्छा होत होती, म्हणून मम्मानी रव्याचे डोसे केले. सो या, दॅट्स द अपडेट. मस्त रव्याचे डोसे, शेंगदाण्याची चटणी अँड येस, वाईब विथ यशीचा व्लॉग बघतीये मी. न्यू व्लॉग. बाय. फ्लिप का होत नाहीये? कुठे इथं फ्लिप करायचा कॅमेरा? हे फोटो निघतात ते. अयो अयो करणार